नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनची सुरुवात एका महत्त्वाच्या बातमीने करतोय. ही बातमी आलेली आहे बारामतीमधून. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार यांना बारामती टेक्सटाईल हबमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलेला आहे. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवरच थांबवून ठेवण्यात आलं होतं असा आरोप करण्यात आलेला आहे. का लावले? काय झालं? आम्ही पण बाहेर आतापर्यंत आम्ही 15-20 मिनिटापासून वेट केलेलं आहे. पण नाही, तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं? नहीं, मग वो उल्टा उधर से फोन आया. किधर से फोन आया? किसका फोन आया? वाघ 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 सचिन वाघ. कौन है सचिन वाघ? कौन है? अनिल वाघ है. अच्छा, सीईओ है. सीईओ. लेकिन बंद है क्या अंदर सब? हाँ? अंदर चालू है कि बंद है सब? चालू है. तो फिर क्यों बंद किया? क्यों? अब वो उनको हम क्या है, हम सिक्योरिटी है. तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं. क्या हमको है, कुछ क्या शॉपिंग नहीं है. करना है उनसे यहाँ. फोन हो गया, बात हो गया ना आपको. हमको शॉपिंग करना है यहाँ पे. ये जो बैग्स वाला है ना, उसके पास जाना है. उनका ऑर्डर लेने का तो बाद में उनको हम- बोलो ना हमको शॉपिंग करना है. हाँ, तो बोले ना साहब ने. हाँ, सर से बात हुआ ना. अंदर कौन है वो तो समझ में आना चाहिए आपको. सर से बात हुआ ना. ऐसा तो नहीं कर सकते ना. हमको शॉपिंग करना है अंदर जाके. बराबर है. सर से बात. तो आप देखो, आपको सर का फोन आया था ना, आपको सर का फोन आया था ना बंद करने को. वैसे ही आप उनको फोन करके पूछो कि उनको शॉपिंग करना है तो अंदर छोड़ू क्या. पूछे ना, सर ने पूछे. आप पूछो ना. ना मुझे भी पूछे उनको. क्या पूछा? बोले कि वो अभी खोलो नको. ये कैसे आप क्या बोल सकते हैं. यही इसीलिए तो उनको पूछो ना. हमको शॉपिंग करना है तो शॉपिंग करने भी नहीं जाना है क्या? बंद है क्या आज सब? सर बस हम तो सर को बोले कि फोन लगा दिए. हमारे सामने तो लगा दिया ना. कि हमारी गाड़ी अंदर नहीं छोड़नी है इसलिए है क्या? वो जाने, आप लोग जाने. हम तो क्या है, गेट का उनका पालन करने वाले. किसने बोला था आपको? हाँ? उनका खुद का फोन आया अभी था? फोन लगाए थे. नहीं, आपको उनका खुद का फोन आया था क्या? आए, उनका फोन आया था बोल के. नहीं, उन जो अंदर सीईओ है उनका फोन आपको आया था कि ये गाड़ी आ गई तो बंद करो ऐसे? नहीं, ऐसे बंद करके एकदम पूरे गेट बंद करके रखो बोले. दूसरा गेट नहीं है यहाँ पे? वो भी बंद किया है क्या? मेरे को मालूम नहीं होगा. बारामतीच्या MIDC मध्ये हे टेक्सटाईल हब आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे टेक्सटाईल हब उभं आहे. इथे वेगवेगळ्या कंपन्यांचं प्रॉडक्ट्स तयार होतात. शर्ट, पॅन्ट अशा वेगवेगळे प्रॉडक्ट्स इथं तयार होत असतात. 3,500हून अधिक महिलांना इथे रोजगार मिळालेला आहे. बारामती आणि आजूबाजूच्या गावांमधून, शहरांमधून बसने इथे महिला ये जा करतात. पुरुषांचंही प्रमाण आहे मात्र ते कमी प्रमाणात आहे. शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई पवार इथं बारामती टेक्सटाईल हबमध्ये आल्या होत्या, पण त्यांना जाण्यापासून रोखण्यात आलंय. मेन गेटवरच त्यांना थांबवण्यात आलंय. तब्बल अर्धा तास त्यांना गेटवर थांबवून ठेवण्यात आलंय असा आरोप होतो आहे. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांना विचारूया. चंद्रकांत, गेल्याच महिन्यात बारामती टेक्सटाईल हबमध्ये आपण गेलो होतो आणि तिथल्या महिलांशी संवाद साधला होता. अर्थात तो निवडणुकी संदर्भातला होता. आज नेमकं काय घडलंय? कारण पवार कुटुंबियांचीच देखरेख या टेक्सटाईल हबमध्ये आहे. सुवर्णा, जसं तू सांगितलं, हे टेक्सटाईल पार्क जे आहे हे सुनेत्रा वहिनी म्हणजे सुनेत्रा पवार अजितदादांच्या पत्नी यांच्या मार्गदर्शनाखाली चालतं. त्याच ते चालवतात, त्याच ते संचालन करतात. सगळ्या महिला ह्या सगळ्या त्यांच्याच म्हणजे बचत गटाचा भाग आहेत. म्हणजे सगळं त्यांच्या आधिपत्याखाली सगळं ते चालतं. आणि तिथं प्रतिभा काकींना अडवलं गेलंय. आणि सोबत रेवती सुप्रियाताईंची मुलगी ही पण सोबत होती. आणि त्या महिलांचा जो आवाज येतो तो सुप्रियाताईंच्या मावशी आहेत असं सांगितलं जातंय आपल्याला. सुप्रियाताईंच्या टीमकडनंच हा व्हिडिओ आपल्याला देण्यात आलेला आहे. त्यामुळं त्याची खातरजमा तेच करू शकतात. आपल्याला व्हिज्युअल मध्ये जरी रेवतीताई किंवा प्रतिभा काकी दिसत नसल्या तरी पण त्या गाडीत बसले होते असं सुप्रियाताईच्या टीमकडनं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं नेमकं काय झालं आता हे त्यांच्यापैकीच कोणीतरी सांगू शकेल.
पण इलेक्शनच्या तोंडावर आपल्याला माहिती आहे उद्या प्रचार संपतोय, उद्या बारामतीत शेवटची सभा होती, त्याच्या अगोदर हे काही आहे का? म्हणजे आपल्याला माहिती आहे पवार कुटुंबियाच्या अख्ख्या प्रचार दरम्यान फॅमिली मेलो ड्रामा सगळा सुरू आहे, सगळे इमोशनल कार्ड खेळले जातात एकमेकांच्या विरोधात. त्यापैकी एक आहे की खरोखर अडवलं गेलंय, खरोखर अडवलं गेलं असेल तर याचे खूप दुर्दैवी परिणाम होतील. म्हणजे पवार कुटुंबियातले वाद जे आहेत अंतर्गत ते कुठल्या लेवलला जाऊन पोहोचलेले आहेत हे याच्यातनं एका अर्थाने समोर येतंय. आणि त्यातनं आता दोन्ही कुटुंबाकडनं नेमकं काय रिएक्शन येतात, काय प्रतिक्रिया येतात हे पाहावं लागेल. पण हा व्हिडिओ जर खरा असेल तर निश्चितच याचा अजितदादांना मतदानात उद्याच्या मतदानात मोठा फटका बसू शकतो. मग त्यातनं हा व्हिडिओ पुढे आणला गेलाय का किंवा आणखीन काही खरंच अडवलं असेल तर ती खूप गंभीर बाब आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं त्यांना अडवलं गेलंय का हे गिमिक आहे हे सगळं येत्या काळात कळेल. पण यावरून आरोप प्रत्यारोप सुरू होतील. आपण बघूया नेमकं घडलंय काय, तो व्हिडिओ पुन्हा बघूया. काय लावलंय, काय झालं? आम्ही पण बाहेर आतापर्यंत आम्ही 15-20 मिनिटापासून वेट केलेलं आहे. पण नाही तुम्ही का लावलं? म्हणजे आता आम्हाला बघून लावलं? नहीं, मग वो उल्टा उधर से फोन आया. किधर से फोन आया? किसका फोन आया? वाघ 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 सचिन वाघ. सचिन वाघ कौन है? सचिन वाघ कौन है? अनिल वाघ है. अच्छा, सीईओ. लेकिन बंद है क्या अंदर सब? अंदर चालू है कि बंद है सब? चालू है. तो फिर क्यों बंद किया? क्यों? अब वो उनको हम क्या है, हम सिक्योरिटी है. तो हम चोरी करने थोड़े आ गए हैं. हमको कुछ शॉपिंग करना है यहाँ. फोन हो गया, बात हो गया ना आपको. हमको शॉपिंग करना है यहाँ पे. ये जो बैग्स वाला है ना उसके पास जाना है. उनका ऑर्डर लेने का. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या विद्याताई चव्हाण आपल्या सोबत आहेत. विद्याताई, हे टेक्सटाईल हब बारामतीमध्ये चर्चेचा विषय ठरलाय आज. याकरता कारण शरद पवारांच्या पत्नी प्रतिभाताई गाडीमध्ये होत्या, सुप्रिया सुळेंची मुलगी देखील होती, पण त्यांना या हबमध्ये जाण्यापासून मेन गेटवरच अडवण्यात आलंय. नाही, मला म्हणजे आश्चर्याचा धक्काच बसलेला आहे की इथे बारामतीमध्ये प्रतिभा वहिनींना आणि रेवतीला अडवण्याचा प्रयत्न केला जातो. आणि तो मी आता टीव्हीच्या स्क्रीनवर तुमच्या बघतेय, तो वॉचमन सांगतोय की नाही जा सकते आणि त्या सांगतायत की आम्हाला इथे शॉपिंगला जायचं आहे. आणि अशा प्रकारे अडवणं म्हणजे हे कोणाच्या अजितदादाच्या सांगण्याशिवाय होणार नाहीये. त्या वॉचमनची काय हिंमत होणार आहे अडवायची. त्यामुळे अजितदादा इतक्या खालच्या पातळीवर जाऊन प्रतिभा काकींना सुद्धा विरोध करतील हे आता जनतेच्या लक्षात आलेले आहे. त्यामुळे आता निवडणुका मतदानाचे 4 दिवस राहिलेले आहेत बाकी. आणि जर अशा प्रकारे अडवणूक केली जात असेल आणि तीही सन्माननीय प्रतिभाताईंची, तर ह्याच्या इतकं दुर्दैव काही नाही आहे. कारण विनाशकाले विपरीत बुद्धी. आता प्रतिभा काकींना जर जायला अजितदादांनी बंदी केली असेल तर अजितदादा की खैर नाही. आता विद्याताई, युगेंद्रच्या प्रचाराकरता ताई म्हणजे प्रतिभाताई स्वतः बाहेर पडलेल्या होत्या, त्यावर भाष्य केलेलं होतं अजितदादांनी, आणि आज हे घडतंय. एक गिमिक असू शकतं असाही सूर उमटतोय. तुम्ही कसं बघता? नाही, अजितदादा यांचा नावलौकिक कशासाठी आहे? स्पष्ट रोखठोक बोलण्यासाठी. अजितदादा जेव्हा भाजप बरोबर गेले तेव्हा अजितदादांनी एक लक्ष्मण रेषा आखली पाहिजे होती आणि RSSच्या आणि भाजपच्या लोकांना सांगितलं पाहिजे होतं की मी जरी तुमच्या सोबत आलो असलो तरी माझ्या मतदारसंघामध्ये लोकसभा ही सुप्रियाताईच लढणार आणि विधानसभा मी लढणार. तर काहीतरी पण यांनी ह्या घरफोड्यांना घरापर्यंत, घराचा उंबरा कोणी ओलांडू दिलेला आहे तर अजितदादाने ओलांडू दिलेला आहे. अजितदादांनी त्यांना ठणकावून सांगायला पाहिजे होतं की मी जरी तुमच्या बरोबर आलो असलो तरी ज्यांच्या कृपामुळे, ज्यांच्या काकांमुळे मी आज एवढा मोठा झालेलो आहे त्या घराला फोडण्याचं पाप मी करणार नाही. पण अजितदादामध्ये ती हिंमत नाहीये. म्हणून अजितदादाने अशा प्रकारे आज वॉचमनला सुद्धा तिथे अडवायला सांगितलं प्रतिभा वहिनींना. हे म्हणजे फारच वाईट प्रकार हा केलेला आहे. आणि वाईट प्रकारे नक्की. विद्याताई, तुम्ही म्हणताय की अजितदादांच्या सांगण्याशिवाय हा प्रकार घडलेलाच नाही. तुर्तास धन्यवाद विद्याताई, आपण न्यूज 18 लोकमतशी सविस्तर बोलात, प्रतिक्रिया दिलीत. आमचे बारामती
बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। जितेंद्र, मागच्याच महिन्यात आपण या हबला भेट दिलेली होती, तिथल्या महिलांशी संवाद साधला होता, गप्पा मारल्या होत्या। आज नेमकं काय घडलंय? खरंच प्रतिभाताई गाडीमध्ये होत्या, त्यांना त्यांची गाडी अडवण्यात आलेली आहे का हे गिमिक आहे? सुवर्ण, आपण पहिल्यांदा आपल्या प्रेक्षकांना सांगू की एकंदरीत ही आपण राजकीय पॉलिटिकल खेळ मानावा लागेल याला। आपण बघितलंय की बारामती टेक्सटाईल पार्कला 2 गेट आहेत, जे आउटलेट आहे। त्यांना जर काय प्रतिभा काकेंना जर काय खरेदीच करायची होती तर त्यांनी जे दुसरे गेट आहे, जे डायनेमिक्स डेअरी शेजारी, त्या ठिकाणी जाऊन जे टेक्सटाईलचे आउटलेट आहेत तिथून त्यांनी खरेदी करायची होती। आणि जर आपण बघितलंय की एक 8-10 दिवसापूर्वीच आपण या टेक्सटाईल पार्कला भेट दिली होती, तिथली सर्व माहिती देखील घेतली होती आणि बघितलंय की दुसऱ्या जी गेटनी यांनी जायचा प्रयत्न केला प्रतिभा काकींनी, यामध्ये साधारणतः 3 ते 3.5 हजार महिला वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये ते स्वतः ड्रेस कटिंग असेल, शिवणकाम असेल, इतर त्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून या सर्व महिला काम करतात। यांना नेण्यासाठी आणि आणण्यासाठी देखील स्वतंत्र गाड्या ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यांना स्वतंत्र जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आणि आपल्या प्रेक्षकांना सांगायला लागेल की या नेमकं घडलंय काय? थांबवलं गेलंय का काय झालंय? आता यामध्ये 2 गोष्टी आहेत। या टेक्सटाईल पार्कच्या अध्यक्ष आहेत सुनेत्रा पवार आणि तेथील जे काही देखरेख काम बघतात अनिल वाघला सांगण्यात आलं असेल की बाबा आज निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आतमध्ये कुणालाही एंट्री देऊ नका, आणि ती दिल्यानंतर आज याच महिलांना भेटण्यासाठी, त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी प्रतिभा काकी आणि रेवती सुळे या गेटमधून आतमध्ये जायचा त्यांनी प्रयत्न केला। परंतु प्रतिभा काकींचा आवाज आपण बघतोय की यामध्ये आम्हाला खरेदी करायची असं ते म्हणतायत, परंतु हा वॉचमन हा बाहेरचा आहे, म्हणजे परराज्यातील वॉचमन आहे आणि तो प्रतिभा काकेंना पण म्हणजे जो आवाज येतोय व्हिडिओमध्ये, जो आवाज येतोय या बोलताना या शिपाईशीत, तो प्रतिभा काकींचाच आहे? हा प्रतिभा काकींचा आवाज आपल्याला ऐकायला येतोय नक्की, आणि आम्हाला नक्की। आणि हा वॉचमन म्हणतोय की तुम्ही अनिल वाघला फोन करा, त्यांनी बर जितेंद्र, धन्यवाद तुर्तास आपण माहिती दिलीत त्याबद्दल।